थोडंसं निर्देश थांबवते, दिलेला पुन्हा आहे. तुमच्याकडे येते. ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर सध्या आपल्यासोबत आहेत. सचिन अहिरजी नमस्कार. नागपूर खंडपीठाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलाय. सगळ्या निवडणुकांची मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार आहे. फेअर अँड फिअर फ्री इलेक्शन असं एक महत्त्वाचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे. हा निकाल देताना आपली प्रतिक्रिया. हे स्वागतार्ह येत आहे आणि गेल्या आठवडाभरापासून जे आम्ही वारंवार वरडून बोलतोय की फेअर अँड फिअर हे मोठ्या प्रमाणावरती चाललेले आहेत. फेअर इलेक्शन्स होत नाही आणि सावळा गोंधळ निवडणूक आयोगांकडून आपल्याला पाहायला मिळतोय. मग काही वेळी स्थगित करण्याचा निर्णय झाला, काही वेळी जे पैसे वाटपाचं झालेले आरोप ते होत नाहीये. आचारसंहिता असताना पण मंत्री एकमेकांना आरोप करतायत आणि त्या माध्यमातूनच हा एक खूप महत्वाचा आणि आताच्या घडीसाठी सर्व उमेदवारांनी विशेषतः लोकशाही टिकवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय असा स्पष्टपणे म्हणावा लागेल. आणि निवडणूक आयोगाला एका प्रकारे चपराक देण्याचं काम कोर्टाने केलेलं आहे. कारण हे मुळामध्ये त्यांनीच सुनियोजित करण्याचं काम केलं पाहिजे होतं की काउंटिंग आपण नंतर करू. कारण एक तर पहिल्या निवडणूक स्थगित झालेत, या उणिवा काय तुम्ही बघता. सर्वोच्च न्यायालयामध्ये पण देखील एक खंडपीठकडे विषय पडलेले काही 50% आता हे त्यावेळी कळलं नव्हतं का काय केलं नव्हतं. म्हणजे एकंदरीत निवडणुका पुढे कसे जात, कन्फ्युजन कसं लोकांमध्ये निर्माण होईल, हे पद्धतशीर रीतीने जे निवडणूक आयोग त्याला न्यायालयाने दिले आणि न्यायालयाने हे दाखवून दिलं की लोकशाही जर कोण संपवण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्याच्यावरती नियंत्रण, निरीक्षक आणि विशेषतः योग्य रीतीने निर्णायक कायदेशीर निर्णय घेऊ शकतो. सचिन अहिरजी, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी. आणि यानंतर थेट जाऊयात. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात सध्या आपल्यासोबत आहेत.